ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। सिद्धी लावी पिशे पूर्णतया, गेले राजहंसे पाणी काय ते करावे। संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस गेली, केले कर्म झाले तेची भोगा आले। उपजले मेले ऐशी किती, एका जनार्दने नाही याता याती। सुखाची विश्रांती हरी संगे, हरिमुखी गाता हरपले चिंता। त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल। ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित। सिद्धी लावी पिशे पूर्णतया पुसे, नेले राजहंसी पाणी काही। हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। भगवान परमात्मा श्री पंढरीनाथांच्या चरणकमली मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून संत श्रेष्ठ श्री नाथ महाराजांच्या चरणकमली मनपूर्वक साष्टांग प्रणिपात करू। ज्या संतांनी बोध परंपरा अर्थात जीव हा शिव आहे अशी अद्वैत बोधाची परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत आणून पोहोचवली, त्या गुरुतत्वाचं प्रेम भावाने स्मरण करू। भगवत विभूती बाबा, भगवत विभूती काका, भगवत विभूती काकू, सच्चिदानंद वेदानंद भाऊ या समग्र संत परंपरेस मनपूर्वक साष्टांग अभिवादन करू। जमलेली सर्व साधक मंडळी, अनेक महाराज मंडळी, त्यामध्ये गुरुवर्य गोपाळी महाराज आणि आपलं सर्वांचं असणारं अधिष्ठान नरोडे महाराज, या सर्वांची अनुमती घेतो आणि भगवत चिंतनाकडे येतो। त्यासाठी शांतीवर मनात मार्गांच्या हरिपाठातला प्रसिद्ध अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे। विठ्ठल नाथमार्गांचा हरिपाठ सर्वांना माहिती आहे, आपण म्हणतो। काही प्रमाणात म्हटला जातो, काही प्रमाणात ऐकल्या जातो, काही प्रमाणात माहीत आहे। नाथ महाराज या अभंगामधून संसारिकाच्या घराचं वैभव सांगते। ओळखिला हरी धन्य तो संसार, या संसारामध्ये धन्य कोण आहे? जो योगी आहे तो धन्य नाही। हा योगी सिद्धीच्या मागे जातो आणि म्हणून सिद्धी लावी पिशी पूर्णतया पुशे, म्हणून त्याला धन्यता नाही। या प्रपंचामध्ये, या अध्यात्मामध्ये शब्दज्ञानी आहे। या शब्दज्ञानाला सुद्धा नाथ महाराज धन्यता देत नाही। शब्दज्ञानाची स्थिती पाहिली तर ज्ञानाने सगुण ओस केले असं, आणि म्हणून योग्याला माहित नाही, योग्याला धन्यता नाही। केवळ शब्दात रमलेला त्यालाही धन्यता नाही, कारण निर्गुणाबद्दल त्याला संशय आहे, सगुणावर विश्वास करतो। आणि इतर जगताकडे पाहिलं तर केले कर्म झाले त्याची भोग आले असे किती काही, आणि म्हणून त्यांनाही धन्यता आहे। मग धन्यता कोणाला आहे? ज्याने हरीची संगती केली त्यांना, आणि म्हणून एका जनार्दनी नाही याता याती। सुखाची विश्रांती हरी संगी,
जो संसारिक आहे त्याने हरीची संगती केली तो धन्य आहे. नुसती धन्यता नाही, त्याच्या घरामध्ये मोक्ष सिद्धी सहित राहतो एवढी धन्यता आहे. नाथ षष्ठी आहे आणि या नाथ षष्टीमध्ये वैकुंठवासी भाऊंची अष्टमी आहे. जगताच्या दृष्टीने षष्ठी हा पर्वकाळ आहे, समष्टी पर्वकाळ आहे. पण आम्हा साधकांच्या दृष्टीने या षष्टीत आलेली अष्टमी आमचा पर्वकाळ आहे. विठ्ठल आसुरी संपदा ही संख्येने 6 आहे. दंभो दर्भो भीमान आणि आसुरी संपत्तीच्या पार्श्वभूमीवर असलेला परमात्मा षड्गुण ऐश्वर्य संपन्न. ऐका, यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ही 6 या विकारांना टाळून यास जो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे त्या षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवंताकडे येण्यासाठी साधलेला पर्वकाळ म्हणजे षष्ठी आहे. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरीमध्ये बोलून आले, गीते माझी षष्टीचा प्रसंग असे ऐनीचा. या गीता शास्त्रामध्ये असलेला श्रेष्ठ प्रसंग जो कुंडलिनी योगाचा आहे, या योगाचं उत्थान करून भगवत दर्शनापर्यंत नेणारी जी साधना आहे ती अष्टमीची साधना आहे. आणि म्हणून षष्ठी आणि त्याचा मार्ग भाऊने स्वीकारलेली अष्टमी हा आहे. विठ्ठल संप्रदायामध्ये असा साधू पुन्हा होणे. आपण ऐकतो रामदास स्वामींनी घर सोडलं आणि भगवत चरणी समग्र जीवन समर्पित केलं. त्याच्यानंतर या संप्रदायामध्ये जर उदाहरण कोणाचं असेल तर ते भाऊचं. घर सोडलं, लक्षात घ्या, आणि घर सांगून नाही सोडलं. घरच्यांना माहित नाही कधी सोडलं ते, कुठे जायचं माहित नाही. आणि घर सोडलेला हा साधू आळंदीच्या दिशेने निघाला. त्या काळी रंगनाथ गुरुजी म्हणजे अध्यात्माचा कळस होता आणि त्यांच्या सानिध्यामध्ये वैकुंठवासी मुक्ताबाई चरित्राचे लेखक निवृत्ती महाराज भक्त यांच्या सानिध्यामध्ये भाऊ राहून राहिले आणि अध्यात्माचं सार पकडलं. पण असं आहे, एक गोष्ट लक्षात आली, संता वीण प्राप्ती. असं आहे, ज्ञानाची परिसमाप्ती बोधामध्ये आणि बोधाची परिसमाप्ती आत्मबोधाच्या अनुभवात व्हावी. हा बोध कोणाकडे असेल तर साधू बोध झाला तिथून. आणि म्हणून या बोधासाठी भाऊ भारतभर महाराष्ट्रभर फिरत राहिले. कोण भेटे सांगी सांगणारा कोणी भेटत नाही असं पाहिल्यानंतर ठरवलं, बस हे जीवन भगवत समर्पित करून टाकलं. आणि म्हणून चरित्रामध्ये असं येतं की रेल्वे रुळासमोर उभे राहिले. जर या देहाने भगवत दर्शन होत नाही तर हा देह ठेवायचा. शेवटी देवाने जर हा देह दिलेला असेल तर याचं साध्य काय? भगवत प्राप्ती हे त्याचं साध्य. आणि भगवत प्राप्तीचं माध्यम जर काही असेल तर संत संगती आहे. विठ्ठल पण असं एवढा ज्या वेळेला निश्चय असतो त्या वेळेला घडतं काय? चमत्कार घडतो. रेल्वे आली असेल, भाऊ बाजूला फेकल्या गेले आणि काहीतरी ध्वनी, पण पैठणला जा. आणि म्हणून भाऊ इथे आला. इथे आल्यानंतर बोध प्राप्त झाला सच्चिदानंद बाबा काकांच्या माध्यमातून. आणि आलेला बोध स्वतःसाठी नाही, आलेल्या बोधाचं अनुष्ठान आहे. संप्रदायामध्ये अनुग्रह घेणाऱ्याची संख्या हजारोनी आहे, त्याचं अनुष्ठान करणारे किती.
रस्त्याकडे दत्त मंदिर आहे, जमिनीत खोल आहे. तिथे जाऊन भाऊने अनुष्ठान केले. नाथ महाराजांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर जया परमार्थाची म्हणून हे अनुष्ठान करू. अनुष्ठानी जगादीत वडील ही साधना अनेकांचे संसार सुखरूप केले. चांद्याला कीर्तन झालं त्या दिवशी आणि कीर्तन झाल्यानंतर एक वृद्ध माणूस मला भेटला. संयोजकांनी भाऊच्या संबंधाने सांगितलं आणि भाऊचं नाव काढल्याबरोबर त्या माणसाच्या साधकाच्या डोळ्यातून अश्रुधारा लागली. याला प्रेम म्हणतात, याला संतांचं प्रेम. ज्या वेळेला जीवन केवळ नामासाठी समर्पित होतं त्यावेळेला ही अवस्था साधकांची होत असते. यांच्या सानिध्यात जो जो येईल त्याला लाभ काय? सुखाची विश्राम. संप्रदायातील श्रीमंत साधू नाथ. किती श्रीमंती आहे? पूर्वी झालेल्या संतांच्या तुलनेत नाथ महाराजांची श्रीमंती पाहिली तर गडगंज श्रीमंती. हे जाऊ दे, वाङ्मयाच्या दृष्टीने नाथ महाराज श्रीमंत आणि भौतिक दृष्टीने नाथ महाराज श्रीमंत. वर्णन आपण नेहमी ऐकतो. नाथ महाराजांच्या द्वारामध्ये दत्त चोपदारी करीत. नाथ महाराजांच्या घरामध्ये उद्धव चिदघन सेवक आहे. नाथ महाराजांच्या घरामध्ये गाववा सेवक आहे. नाथ महाराजांच्या घरामध्ये पाणी भरण्यासाठी परमात्मा पंढरीनाथ आणि नाथ महाराज प्रवचन संकीर्तन करत असताना श्रोते हनुमंत आहेत. एवढं साम्राज्य आहे. विठ्ठल कोणाची तू सांग. गंमत अशी आहे, नाथ महाराज रामायण लिहित होते. रामायण लिहिताना हनुमंतराय वृद्धावस्थेत येऊन बसले.
नाथ महाराज वर्णन करतायत भगवत चरित्राचं वर्णन करता करता अशोक वनापर्यंत नाथ महाराजांनी वर्णन केलं. आणि वर्णन करताना नाथ महाराजांनी असं लिहिलं, अशोक वनामध्ये सीतेभोवती असणारी फुलं ही पांढरी शुभ्र होती. वृद्ध श्रोता होता, त्याच्या कपाळावरती आठ्या पडल्या. श्रोते संपले, निघून गेले. तो वृद्ध श्रोता महाराजांकडे आला, महाराज तुम्ही सांगितलं चुकीचं आहे. नाथ महाराजांनी पाहिलं, लक्षात आलं हनुमंतराय. स्वामी बोला. तिथे असणारी फुलं ही तांबड्या रंगाची. नाथ महाराज म्हणाले, नाही, मला जसं दर्शन होत आहे ते पांढरी शुभ्र फुलं. मला भगवान परमात्मा जसं सांगतो पांढरी शुभ्र फुलं. नाही, तुम्ही पाहिलंय का? नाही, पण मला दिसतंय ना. नाथ महाराज बोलतात, मला दिसतंय. हनुमंतराय म्हणतात, मी तिथे जाऊन आलो, फुलं तांबडी होती. नाथ महाराज म्हणतात, नाही, पांढरी. चला आपण सीता मातेला विचारू. नाथ महाराज हनुमंतराय माता सीतेकडे येतात. माता सीतेला विचारतात, अशोकवनामध्ये तुम्ही होता? हो, 6 महिने होते. तिथं असणारी फुलं कशी होती? माता सीता सांगते, तिथं असणारी फुलं निळी होती. नाथ महाराज म्हणतात पांढरी होती. हनुमंतराय म्हणतात श्वेत ते तांबडी होती. आणि माता सीता म्हणते फुलं निळी होती. कोणाचं खरं? माता सीता 6 महिने राहिलेली आहे, खरं त्यांचं आहे ना. हनुमंतरायांचे काही तास का होईना राहिलेले होते म्हणून त्यांचंही खरं आहे. नाथ महाराज जर गेलेच नाही तर खरं कोणाचं? नाथ महाराज म्हणतात, मी जे सांगतो ते बरोबर आहे. भगवंताकडे आपण भगवंताकडे आल्यानंतर भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र बोलतात, नाथ महाराज जे बोलतात ते सत्य. काय कारण? संतांची वाणी या जगतामध्ये सत्याहून सत्य आहे. हनुमंतराय भगवंताकडे पाहत राहिले, माता सीता भगवंताकडे पाहत राहिली. देवा हे कसं? भगवान परमात्मा सांगतात, हनुमंतराय तुम्ही फुलं पाहिली त्यावेळेला आणखी काय पाहिलं? ते रावण आलेला होता. रावण काय बोलला? बरंच काही बोलला. कोणाला बोलला? सीतेला बोलला. हे सीतेला बोलल्यानंतर तुम्हाला आनंद वाटला का? राग आला? राग आला. रागाचा रंग लाल आहे म्हणून फुलं लाल. ठीक आहे. सीता मातेला हे का निळं दिसावं? भगवान परमात्मा बोलतात, माझा रंग निळा आहे. नीलमेघाव भासम. भगवंताचा रंग निळा आहे. माता सीतेच्या चित्तामध्ये हा निळा रंग असल्यामुळे जशी दृष्टी तशी. ऐका, किती ध्यान करावं, किती भगवंताचं ध्यान करावं. ज्या नीलवर्ण भगवंताचं ध्यान केलं तो रंग बाहेर दिसावा इतकं ध्यान करावं, याला धन्यता म्हणतात. विठ्ठल त्याच्या पुढे नाथ महाराजांना हे शुभ्र का दिसतंय? त्याचं कारण प्रभुराम बोलून जातात, नाथ महाराज चिंतनाने गुणातीत होता. रजगुण असेल, तमगुण असेल, त्याज्य. त्याच्या पुढे सांगू का? सत्वगुण सुद्धा त्याज्य. त्याचं कारण सत्वगुण जीवाला बाधा लावतो. मी ज्ञानी आहे. जर मी म्हणालो ना माझं कीर्तन चांगलं झालं, समजायचं सत्वगुण आहे. अजून पुढे नाही गेला. कोणत्या महात्म्याचा उद्धार आहे आणि कोणत्या महात्म्याकडून उद्धार करून घ्यावा? जो गुणातीत आहे. मामचे यो व्यभिचारेन भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत तान ब्रह्म भूयाय कल्पते. महाराज
गुणात आहे. महात्मा शुद्ध सत्व गुणात असतो. सारी शृंखला कधी संपते? ज्या वेळेला शुद्ध सत्व गुण प्राप्त. हे कधी घडतं? केवळ भगवत चिंतन असेल. आणि अशी अवस्था ज्या महात्म्याला प्राप्त झाली त्या महात्म्याची आरती केली जाते. आरती एकनाथा आरती एकनाथा स्वामी आरती एकनाथ एकनाथ नाम असा ज्यांचा अधिकार असा अधिकार संपन्न महात्मा योग याला धन्यता देत नाही. असा अधिकार संपन्न महात्मा शब्द ज्ञानाला धन्यता देत नाही. नाथ महाराज धन्यता कोणाला देतात? संसारात येऊन जो हरीला ओळखतो त्याला धन्यता देतात. एवढ्याच चरणावर मी बोलणार आहे, पण विषय पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणार नाही. ओळखीला हरी धन्य तो संसार. मोठी गंमत आहे. देवामध्ये राहून देवाला ओळखता येत नाही. देवाच्या संगतीत राहून देवाला ओळखता येत नाही. देवाच्या सानिध्यात राहून देवाला ओळखता येत नाही. आणि पुढे बोलतो संतांच्या सानिध्यात राहून देवाला ओळखता येत नाही. विठ्ठल पर्याय मी आपल्या पुढे टाकले, याचा विस्तार मी करतो. संतांच्या सानिध्यात किती येतात? भाऊ म्हणायचे आम्हाला शिष्य पिळगटाची पिळगट. मुळात महात्माच कळतो हा प्रश्न. इथून सुरुवात आहे. मी बोलतोय आज, पण खरं सांगू भाऊचं महत्व ते गेल्यानंतर मला बरंच कळतं. का बरं? त्याचं कारण असं आहे, जसा भगवान परमात्मा आपल्यावरती आवरण धारण करतो तसा महात्मा आपल्यावरती आवरण धारण करतो. आणि म्हणून हा माझाच अपवाद असा नाही, लक्षात घ्या. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन पहा. संत महात्मा ज्या वेळेला कळायला पाहिजे होता त्या वेळेला कळत नाही.
आणि म्हणून संतांच्या संगतीत सुद्धा देव लवकर कळत नाही. विढलं प्रभू रामचंद्र राज्याचा त्याग करून चित्रकूट पर्वतावरती आले. भरत भेट झाली आणि भरत भेट झाल्यानंतर भरतजी मागे आले. भगवान परमात्मा पुढे निघाले. भरद्वाज मुनीने सांगितलं दंडकारण्यामध्ये जा. भगवान परमात्मा दंडकारण्याच्या दिशेने निघाले. दंडकारण्यामध्ये आल्यानंतर ऋषीमुनींची कुजबूज सुरू झाली. ऋषीमुनींची कुजबूज सुरू झाली. अरे राम इकडे आलाय म्हणते. राम आला म्हणजे आता इथून पळा. सायास कशाला करायचे भगवत दर्शनाला. आणि ऋषीमुनी म्हणतात चला पळा. का बरं? जाबाली ऋषी जाबाली सांगतात अरे या भगवंताने ताटिका मारली. या भगवंताच्या पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. ऋषीमुनी म्हणू लागले चमत्कार असेल, देवच असेल काय गॅरंटी. जाबाली ऋषी म्हणतात अरे आणि अनेक राक्षस मारले. ऋषीमुनी म्हणू लागले त्या वेळेला हे दोघच होते. आता या वेळेला याची बायको याच्या बरोबर आहे. राक्षस जर रात्री आले तर याला दिसतील का? म्हणजे अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा हा बोध आहे का? हे नाही लक्षात. आणि मग ऋषी मुनी सांगू लागले देवा इथे थांबू नका, तुम्ही पुढे वा. भगवान परमात्मा म्हणतो अरे मी असेल तुम्ही घाबरू नका. तरी ऋषी मुनी म्हणतात याचं काही खरं नाही, आपलं निघून चाल. मुद्दा काय? संतांच्या संगतीत जाबाली सारख्या महात्म्याच्या संगतीत राहून देवाची ओळख होत नाही. विठ्ठल विस्तार करतो. ब्रह्मदेवाच्या सानिध्यामध्ये अनेक देव आहेत, इंद्राधिक देव. ब्रह्मदेवाला शंका आहे, आपण भगवंताला प्रार्थना केली ना हा भगवान इथे आला असं म्हणतात. असं कोण म्हणताय? ब्रह्मदेव म्हणतो. या देवाचं चाललंय काय पाहण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने पाहिलं. पृथ्वीवरती एक लीला ब्रह्मदेवाने पाहिली. शांडिल्याचा मुलगा होता भगवंताच्या सानिध्यामध्ये. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं अरे मला खाण्यासाठी काहीतरी घेऊन ये. भगवंताला इच्छा आहे संतांच्या घरचं काहीतरी खावं. सांगू का? भगवान परमात्म्याला सुद्धा इच्छा आहे त्याची बुद्धी शक्ती जाग्यावर राहण्यासाठी संतांच्या चरणाची माती लागावी. म्हणून तर परमात्मा मूर्ध भक्षण लिहिलाय पुढे. समजे भगवंताने काही त्याला सांगितलं होतं मधुमंगल काही घेऊन ये, आणि म्हणून त्याने काही कढी आमटी काय ती बरोबर आणलेली होती. जेवणाची वेळ झाली. भगवंताची म्हणाले देव अरे मधुमंगल तू आणलेलं घेऊन ये. त्याने बाकी त्यांच्या शिदोऱ्या पाहिल्या. मनात वाटलं अरे आपल्या घरची ही कढी विटत चालली, भगवंताला द्यायची कशी? म्हणून नको देवाला द्यायला नको. त्यांनी प्यायला सुरुवात केली. भगवान परमात्म्याला वाटलं संधी चालत गेलेली आहे, निघून चाललेली आहे. भगवान परमात्मा पळत चालले. त्याला धरलं तोपर्यंत त्याने ती पिऊन टाकलेली होती. ओठाला काही लागलेली होती आणि भगवंताने त्याचं तोंड चाटायला सुरू. काय गंमत आहे. आणि हे कोणी पाहिलं? वरून ब्रह्मदेवाने पाहिलं आणि तो विचार करू लागले गवळीयाची ताक पी रे, काय पोरे
अरे असा कुठं देव असतो का? कोणाच्या मनात शंका आहे? ब्रह्मदेवाच्या मनात शंका आहे. आणि म्हणून पुढचं प्रकरण घडलं. भगवंताने ती वासरं ते गोपाळ चोरून नेली. तिथे मी थांबतो, कारण मला हे कथा प्रसंग पुन्हा फिरवायचे. म्हणून साक्षात ब्रह्मदेवाला, देवांचा देव, त्यालाही भगवान परमात्मा ओळखता येत नाही. विठ्ठल गंमत असे, भगवान शिव मोठे देवादिदेव आहेत, आद्य नामधारक आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटी इतका मोठा परमात्मा भगवान परमात्मा बसलेले आहेत कैलासामध्ये. आणि पार्वती मातेने भगवंताला विचारलं, महाराज तुम्ही कोणत्या देवाचं चिंतन करता? भगवान शंकर म्हणतात, खाली पहा, रात्र आहे, चांदणं पडलेलं आहे. जो माझा भगवान सीते 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 म्हणत चाललेला आहे, रडत चाललेला आहे, तो माझं परब्रह्म आहे, माझं परब्रह्म. पार्वतीने पाहिलं आणि पाहिल्यानंतर माता पार्वती म्हणते, शाबास, भोगी देव हा त्याचा भक्त. काय देवा, जो पत्नीसाठी मोठमोठ्याने रडतोय, त्याला दगड कळेनात, झाडं कळेनात, असा तुमचा परमात्मा. मला सांगा, हा देव नव्हता का? देव आहे ना, पण असून का ओळखू नये? माझा मुद्दा असा आहे की देवाच्या संगतीत राहून सुद्धा परमात्मा ओळखता येत नाही. विठ्ठल म्हणून एक मुद्द्याचा मी विस्तार केला. संतांच्या संगतीत राहून देवाची ओळख नाही, देवाच्या संगतीत राहून देवाची ओळख नाही, देवाचं घनिष्ठ सानिध्य असून देवाची ओळख नाही. पुढचं बोलतो, अर्जुनाला भगवंताचं किती सानिध्य आहे? अर्जुनाची घोडी तुतली संकटी बहु, एवढं सानिध्य असून सुद्धा भगवान परमात्मा बोलतो, अरे गतिर्भरता प्रभू साक्षी, निवास शरणम श्रो, प्रभव प्रलय स्थानम निधानम बी. अर्जुना, या चराचराला संपवून हे चराचर ज्या प्रकृतीमध्ये साठवतं, त्या प्रकृतीची गती मी आहे. अर्जुन म्हणतो, असेल बाबा, माझं काही म्हणणं नाही. अरे या जगताचा भरता मी आहे. मी बोलविल्या बिंदू बोले, हे माझ्या सत्तेने चालतं. अर्जुन म्हणतो, देवा असेल. भगवान बोलतो, अरे मी देवादिदेव आहे. भगवान म्हणतो, अरे अर्जुना, मी हे ज्ञान अनेकाला सांगितलं. अर्जुना, मी सूर्याला ज्ञान सांगितलं. आणि मग अर्जुनाला राहवत नाही, तो म्हणतो, देवा हे खरे काय? बहुनी मी व्यतीतानी जन्मानी तर देवा, हा सूर्य किती काळचा, तू अलीकडचा ना, फार फार तर माझ्यापेक्षा 4 वर्षांनी जास्त असतील. आणि मग हे तू सूर्याला हे ज्ञान सांगितलं, मला नाही बाबा शक्य वाटत. माझा मुद्दा काय? देवाचं सानिध्य. किती सानिध्य आहे? भगवान परमात्म्याने खाली बसावं, अर्जुनाला हाताला धरावून गौराच्या खाली घेऊन दिखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्य पड पार्थाचे. एवढं सानिध्य असून सुद्धा अर्जुनाला देव ओळखता येत नाही.
आणि नाथ महाराज बोलतात, ओळखीला हरी धन्य तो धन्यता कोणाला आहे ही यादी लक्षात घ्या. अभंगामध्ये जर पाहिलं बारकावेने विचार केला ना तर दुसऱ्या चरणामध्ये योग याचा निश्चित आहे. म्हणून योग्याच्या संबंधाने सिद्धीला विपी शिवास त्याच्यात ते गेले. अरे सिद्धीचं जाऊ द्या, आमचे कीर्तनकार पाकिटात गेले. काहींनी पाकिट टाळलं तर मानात गेले. कधी नाही. ज्ञान योग्याचा निषेध आहे. पुढे ज्ञानाने सगुण ओस आणि जी सामान्य जनता आहे, केले कर्म झाले त्याच्यात मिलन पुन्हा पुन्हा मिळेल. बस मग ओळख कोण? ओळखीला हरी धन्य तो. आणि हे जर प्राप्त झालं तर मोक्ष त्याचे घरी सिद्धीस विठ्ठल. आणि म्हणून आपल्या पुढे मी काही उदाहरणं मांडलेली, मला उदाहरणं फिरवायची. ब्रह्मदेवाला देव कळला नाही झालं, पण मोठी माणसं पटकन शहाणी होतात. त्याने पाहिलं की हे खाली आपण हे गोपाळ ही वत्स सारे नेलेली. वर पाहिलं तर ती वासरं ते गोपाळ तिथे वर दिसत आहे आणि खाली पाहिलं तर ते सर्व दिसत आहे तंतोतंत. ब्रह्मदेव विचार करतो हे खरं का हे खरं. ज्या वेळेला खरं खोटं हेच कळत नाही त्याला भ्रांती म्हणतात. आणि भ्रांती हाच संसार आहे. विठ्ठल एका मिनिटात बोलून जाईल मी. भ्रांती संसार. खरं सांगा, आपलं आपल्या पत्नीवर प्रेम आहे का? खरं सांगा. खरं सांगायचं पत्नीने, खरंच माझ्यावर प्रेम आहे असं आहे. एक गृहस्थ मला भेटले. ते म्हटले काय करावं, अमुक अमुक म्हातारा मरानाच. मग म्हटले कोणीतरी ब्राह्मणाने सांगितलं याने जन्मात कोणाला जीवच घातलेलं नाही. मग या दोषाची निवृत्ती करण्यासाठी गाव जेवण घातलं. आता सांगा मला, गाव जेवण कशासाठी घातलं? म्हातारा मराव म्हणून. हे प्रेम आहे का? कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळ राहते निराळी रांता सकळ विठ्ठल विठ्ठल. म्हणून ब्रह्मदेवाने हे पाहिलं हे खरं का हे खरं. पण या भ्रांतीतून निवृत्त होण्यासाठी त्याने काय केलं, तो सत्यलोकामध्ये आला. द्वारामधून शिरणार त्यावेळेला द्वारपालाने अडवलं, कोण तू? आपण घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीने म्हणावं कोण तू. हे जसं आहे ना तसं ब्रह्मदेवाचं झालं, कोण तू? ब्रह्मदेवाने विचार केला आता काही खरं नाही. आणि मग ध्यान लावून लक्षात घ्या. ऐका इथे माझा मुद्दा आहे. ब्रह्मदेव ध्यानस्थ झाले आणि ज्या वेळेला ध्यानस्थ झाले त्या वेळेला कळला हाच परमात्मा आहे. म्हणून भगवंताची ओळख करून घ्यायची असेल तर भगवंताचं ध्यान आहे. विठ्ठल ध्यानी ध्याता पंढरी राया ध्यानी
एक उदाहरण मी फिरवलंय. दुसरं उदाहरण कोणाचं सांगितलं होतं सांगा ना. असं मी विसरून गेल्यानंतर तुम्ही विसरले तर सांगायचं का? माता पार्वती भगवान ओळख नाही. भगवान शिवाला माता पार्वती म्हणते हा तुमचा देव असेल, परीक्षा घेऊ का? जपून. भगवान शंकर म्हणतात जपून फसली. पण शेवटी माता पार्वती बाई आहे. नको म्हटल्यानंतर मग तर होणार. सीता होऊन आल्या. ऐका, सीता होऊन आल्या. भगवान परमात्मा रडतायत, झाडांना आलिंगन देतायत. सीता पुढे उभा राहील. भगवंताचं लक्ष नाही. लक्ष्मी म्हणजे म्हणतात दादा सीता आलेली, भगवंताचं लक्ष नाही. पुन्हा माता सीता पार्वती पुढे येऊन भगवंताला म्हणते अहो मी तुमची गंमत केली, मी इथंच होते. भगवान परमात्म्याने हात जोडले सांगितलं तू का आई. तिथे देवी प्रकट झाली. भगवान शंकराला सोडून तुम्ही इथे का आल्या. एवढं शब्द उच्चारला झाकी. आणि मग कळला हा परमात्मा आहे. देवा, देवाच्या सानिध्यात राहून मला ओळखता आलं नाही, मला बोध द्या. प्रभू रामचंद्र म्हणाले क्रोधी अविश्वासी त्याशी बोध द्यायचा. अरे तुझा नवऱ्यावर विश्वास नाही, माझ्यावर काय विश्वास नाही. माता पार्वती रडू लागल्या. ऐका माझा मुद्दा. भगवंताला ओळखायचं असेल तर पहिलं साधन काय सांगितलं? ध्यान सांगितलं. माता पार्वती अंतर्मुख झाल्या आणि अंतर्मुख झाल्यानंतर माता पार्वती भगवंताला म्हणते देवा मी शरण आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देव. आणि शरणागती स्वीकारल्यानंतर भगवंताने बोध केला. हा बोध, या बोधातून भगवंताची ओळख होत असते. विठ्ठल म्हणून पहिलं साधन ध्यान, दुसरं साधन बोध. अर्जुनाचं उदाहरण मी सांगितलं होतं. गीता शास्त्र ऐकतो. ऐकता ऐकता उत्सुकता वाढत गेली. असेल बाबा हा भगवान. मग देवा मला विभूती सांग ना. सांगितल्या. विभूतीचं दर्शन झाल्यानंतर अर्जुन म्हणतो देवा हे विश्वरूप मला दिसावं, इच्छा आहे माझी. ठीक आहे, भगवत दर्शनापर्यंत कसं जायचं माझा मुद्दा ना. ठीक आहे. भगवान परमात्म्याला अर्जुनाचं एवढं वेळ आहे विश्वरूप दाखवा म्हटल्यानंतर भगवंताने विश्वरूप प्रगटच केले. हे बघ हे बघ हे बघ. अर्जुन तसाच आहे. आणि मग भगवंताच्या लक्षात येतं की याला दिसतच नाही. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना हुकलं. आणि मग तिथे देव बोलतो दिव्य ददामि ते चक्षु पश्यमे योग ऐश्वर्य. अर्जुना तुला मी दिव्य दृष्टी देतो. ऐका, भगवंताचा शब्द दिव्य दृष्टी हा आहे. ज्ञानराज माऊली दिव्य दृष्टी नाही म्हणत. ज्ञानराज माऊली म्हणतात भगवंताचे हे शब्द अनुग्रह होते. विठ्ठल आणि त्यावर माऊलीचं भाष्य आहे.
तैसा अनुग्रह पैराया श्रीहरी केला धनंजया. तैसा तैसा म्हणजे कसा? ध्रुवाने तपश्चर्या केली, भगवान परमात्मा प्रगट झाले, ध्रुवाला काही बोलता येईल ना? सांगू का? भगवत दर्शनात स्थिती अशी आहे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, म्हणून पुन्हा सांगतो त्याच्यात रमू नका. कळलं? नुसतं त्याच्यात रमू नका, त्याच्या पुढे भगवत दर्शन आहे. विठ्ठल विठ्ठल. माझ्याकडे विस्ताराला वेळ नाही. ज्ञानराज माऊलीचं भाष्य काय नेमकं त्यावर? तैसा अनुग्रह पैराया श्रीहरी केला धनंजया. घडलं काय? आता कवनेकडे ही माया. हे माझा मुद्दा आहे. ही माया म्हणजे कोणती माया? जगत रूपाने नटलेली माया अर्जुनाला दिसेनाच. मग काय दिसू लागलं? भगवान परमात्मा जिकडे तिकडे दिसतात. कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापून घेत. भगवंताच्या त्या अर्जुनाच्या पाहण्यावर न पाहण्यावरती अवलंबून राहिलं नाही. न पाहताही परमात्मा दिसतोय. बारकाईने ऐका. त्या क्षणाला अर्जुन अनुग्रहित झाला, ध्यानस्थ झाला. किती क्षण झाला मला माहित नाही. सांगू का? आपल्याला ध्यान करावं लागतं, पण महात्म्याने दृष्टी बंद करून उघडली तरी त्याचं ध्यान झालं. विठ्ठल. आणि म्हणून आपण सिद्ध ध्यानाकडे चला. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, ऐकणारा लायक असो नसो, विंचवाने आपला गुण सोडू नये, कीर्तनकाराने आपला गुण सोडू नये. कीर्तनकाराला श्रोत्याचा दुर्गुण लागलाय. आणि म्हणून बाकीच्याच जाऊ द्या, मायेने कीर्तनकाराचं नरड दाबलंय. विठ्ठल विठ्ठल. भगवंताची कृपा झाल्यानंतर अर्जुन पाहू लागला, जसं सूर्य उगवल्यानंतर चंद्र तारांकडे लोपून जातो, तसं बोधाचा उदय झाल्यानंतर आत हरी बाहेर हरी. अर्जुन वर्णन करतो, देवा अरे काय प्रकाश आहे तुझी येली ढळी कोटी चंद्र. सावध होऊन ऐका, दुसऱ्याला सांगा हे असं असते. मी हळद हो बरी चालत नाही, माझा विषय तो नाही. अनुग्रह शक्ती भगवंताने वापरली, दिव्य दर्शन होऊ लागलं. त्याच्या पुढे अर्जुन म्हणतो, देवा काय सुगंध आहे. पुन्हा इथे माझा मुद्दा आहे. ज्ञानराज माऊली बोलून आले, अरे भगवत दर्शनातला एक टप्पा असा आहे, चाल लावता येते की नाही मला सांगता येत नाही. अवचिता परी म्हणू धुळकला म्हणे गोपाळ आला गे मागे. अगोदर सांगितलं
मी तो तुम्हाला चाल लावता येणार नाही, कारण पुढचे शब्द गहन आहे. घडलं असं, ज्ञानराज माऊली बोलतात, मी चिंतन करत होतो श्री भूमिका घेऊन, पण घडलं असं, मन एकाग्र झालं. आणि एकाग्र झाल्यानंतर तिथं फूल नाही, फुलाचं झाड नाही, सुगंधी झाड नाही, अवचिता परिमळू, झुळकला अळूमाळू. परिमळ शब्दाचा अर्थ सुगंध, अवचित थोडासा सुगंध आला. आणि मला असं वाटलं, मी म्हणे गोपाळू आला गे माई, मला असं वाटलं परमात्माच आलाय. चाचरती चाचरती बाहेरी निघाले. असं मी बाहेर चाच पडत बाहेर आले, पाहिलं आणि घडलं काय, टकची मी ठेली. टकची शब्दाचा अर्थ आहे आश्चर्य, आश्चर्यात बुडालं. विठ्ठल आणि ही अवस्था या ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्य ऐशी, याची नावे चौथा पुरुषार्थ. चौथा म्हणजे कोणता? धर्म अर्थ काम, ही अवस्था प्राप्त होणं हा मोक्ष. ओळखिला हरी धन्य तो समता, ओळखिला हरी धन्य तो समता, ओळखावं म्हणून 3 टप्पे मांडलेले होते मी. अनुग्रह 1, अनुग्रहजन्य बोध 2, त्याला उदाहरण मी दिलेली होती. आणि त्याचा पुढचा टप्पा ध्यान. पण हा अनुग्रह, हा बोध आणि याचं ध्यान कोणाकडून घ्यायचं? हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, दाखव तुझा देव. दादा काय पिताश्री काय असेल ते, देव कुठे नाही. हिरण्यकश्यपू म्हणतो, तसलं बोलू नको, देव दाखव तुझा कुठे आहे देव. भक्त प्रल्हादाने सांगितलं, या खांबात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला नाही मुरला, त्या खांबाकडे पाहिलं भक्त प्रल्हादाने आणि हिरण्यकश्यपू येण्याच्या अगोदर कान लावला. आणि खांबातून आवाज येत होता, शुष्क काष्टी गुर गुरी, शुष्क काष्टी गुर गुरी, लाज हरी न धरिता, लाज हरी हा बोध कुठून आलेला होता? गर्भात. कोणाकडून? महर्षी नारदांकडून. आणि म्हणून नारदांकडून आलेला बोध, आणि त्याद्वारे भगवान परमात्म्याला कसं ओळखलं जातं? भगवंताचं ते रूप भयानक. हिरण्यकश्यपूला फाडून गळ्यात माळा घातल्या तुळशीच्या नाही, हिरण्यकश्यपूच्या आतडून कातडून. ब्रह्मदेव तर घाबरलाच, मुलगा असून घाबरला. या देवाचा राग कसा शांत करायचा म्हणून लक्ष्मीला बोलून आणलं. चला, तुमचे मालक रागावलेले आहेत. लक्ष्मी आली, तिने पाहिलं आणि ती म्हटली, आमचे कोणी नाही. ओळख नाही लक्षात, रूप बदलले की ओळख नाही. ब्रह्मदेव म्हणतो, भक्त प्रल्हादा बाबा तुझ्यासाठी हा अवतार आहे, जातो का? अरे जातो, चाललो. का? संतांची अनुग्रह शक्ती, त्याचं अनुष्ठान, त्याचं दर्शन. ओळखिला हरी धन्य मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? थोडं पुढचं बोलतात.
शंकराचार्यांच्या प्रश्नोत्तरी नावाच्या ग्रंथामध्ये फार याचं बारकावेने चिंतन आलेलं आहे. विषयासक्तिर्बंधा को मोक्ष, मोक्ष काय आणि बंध काय? तर मोक्षाचं वर्णन करताना विषय विरक्ती, विषयाच्या ठिकाणी असलेलं विरक्तपणा हा मोक्ष. शंकराचार्यांना शिष्यांनी प्रश्न विचारला, तशको हेतू, त्या मोक्षाचा हेतू म्हणजे साधन काय? शंकराचार्य सांगतात श्रुतीजा आत्मबोधा. या मोक्षाचं साधन काय? श्रुतीजा आत्मबोध. श्रुतीजा आत्मबोध म्हणजे काय? श्रुती शब्दाचा अर्थ वेद, वेदाचं पठन म्हणजे वेदाचा अभ्यास, पण हा अर्थ गौण आहे. श्रुतीजा आत्म, श्रवणातून प्राप्त झालेला बोध. अर्थ काय त्याचा? श्रवणातून प्राप्त झालेला बोध. श्रवण करावं कोणाकडून? तुकोबारे बोलून आले, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, श्रवणाची वाट चोखाळली या बोधाकडे, या ओळखीकडे जायचं असेल तर पहिला टप्पा ऐका. श्रवण आहे, काना वचनाची बेटी, ऐकावं, शुद्ध ऐकावं. श्रवणाची वाट चोखाळली असेल, त्या वाटेने चालत राहावं. शिष्य शंकराचार्यांना विचारतो, हा मोक्ष कशाच्या मरणात आहे? कशास्ती नाशे मोक्ष. प्रश्नोत्तरी. कशास्ती नाशे, कशाच्या नाशात मोक्ष आहे? शंकराचार्यांनी दोनच अक्षरात उत्तर दिले, मनसोहा. कशाच्या नाशात? मनाच्या नाशात मोक्ष आहे. मुक्ताबाईला विचारा, मन मारुणी उन्मन करा, मन मारुणी उन्मन ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मन मारुणी उन्मन करा, मन मारुणी उन्मन करा. अजून 10 मिनिटं मी बोलणार आहे. 9ला 5 मिनिटं आहेत कमी, तरी पण मी 10 मिनिटं बोलणार आहे. विषय माझा संपलेला नाही. बोलायचं का नको सांगा. पिढ्याला मनाला मारण्याची साधना या संप्रदायाचे लक्षण. तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये वर करणी चालाल तर मन मारणार नाही, मन सामर्थ्य संपन्न. अशी गंमत. आता बसलो होतो, 2-3 साधक मंडळी होते.
म्हटले ध्यानाला बसलं की विचार येतात. त्यांनी विचारला तर तिथे जास्त कुठंतरी तलवडा. चिंतनाला बसलं की अनेक विचार येतात. सांगू का, याच्यासारखा आनंद नाही. गोंदवलेकर महाराजांनी असं लिहिलंय, डबका आहे घाण आणि त्याच्यात दगड टाकलं तर काय होणार आहे? डास उडणारच आहे. तसं आपलं मन अनेक विकारांनी गच्च भरलेलं आहे आणि त्या मनाला पवित्र करण्याची सावण भगवंताचं नाम आहे. विठ्ठल. आणि म्हणून मुक्ताबाईची भाषा कशी? मन मारोणी उन्मन करा ताटी उघडा. जवखेडमध्ये मी थोडंसं बोललो यावरती. ताटी काय आहे? ताटी शब्दाचा अर्थ समाधी. जगताला समाधीची ताटी लागलेली आहे. बस. ताटी म्हणजे काय? समाधी कोणासाठी? योग्यासाठी का? नाही, लक्षात घ्यायचं. हरिपाठात दोनदा शब्द येतो, समाधी हरीची समसुखे वीर ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी. हरिपाठ कोणासाठी? असोनी संसारी. मग संसारिकासाठी जर हरिपाठ असेल आणि त्याच्यात जर समाधीचा विषय ज्ञानराज माऊली मांडत असतील तर समाधी कोणासाठी आहे? संसारिकासाठी. विठ्ठल. आणि ही समाधी अवस्था देहाला लागते का मनाला लागते? मनाला लागते. देह निश्चळ कधी होतो? ज्या वेळेला मन सुस्ती होतं त्यावेळेला. आणि म्हणून काय करावं? मनाला मारावं. मनाला मारावं म्हणजे काय? चंचलम ही मन कृष्णा प्रमाथी बलवदृढ तशाहम निग्रह. त्याच्यात 2-3 भाग आले. चंचल, पहिली गोष्ट मन चंचल आहे. दुसरी गोष्ट प्रमाथी, त्या मनाला काहीतरी चूक करावी सहज वाटते. आणि तिसरी गोष्ट आहे प्रमाथी बलवत, खूप बळवान आहे. उठलेला माणूस बसतो, त्याला तंबाखूला चुना नसला तर, आणि 4 किलोमीटर जातो. हे उठवणारं कोण आहे? त्याला चालवणारं कोण आहे? ते मन आहे. मन बसलं पाहिजे. आणि म्हणून सोपी गोष्ट आहे, अगोदर वाणीत नाम टाका. वाणीत टाकलेलं नाम त्याचं चिंतन करा. तुम्ही म्हणाल वाणीत नाम टाकायचं फार काय कठीण आहे का? अनेका जन्माचे सुकृत ब्रह्मचारी मग त्याचे हरी पैठाव त्याच्या मुखी हरी. पुढचं नाही बरं का, ते मनात नाही. अजून मुखात नाम यायचं असेल तर इतकं लागतं. मग या जन्मात घडेल का? अरे याच जन्मात घडेल. याची देही याची मुक्तीचा सोहळा म्हणून लक्षात घ्या, फार सोपी गोष्ट आहे. या आठा पहारा माझानी मोटके निविष्णू असं देत जा. म्हणजे आपण चिंतन करणारी नाहीत असाही माझा दावा नाही. पण ज्या वेळेला खडसावून ऐकलं जातं त्यावेळेला आपल्याला आपली जागा कळते. आणि मी ज्या वेळेला इतकं खडसावून बोलतो त्यावेळेला मला माझी जागा कळते की आपण नेमके आहोत कुठे. कारण मी जर हे बोलून जातोय तर हे माझ्याजवळ पाहिजे ना. पुढे कधी परिणाम होईल? मागच लाईटीचा पत्ता नाही, पुढं पाणी कसं करेल? असं आहे. म्हणून मनावर आघात असं आहे. लोखंडाला वाकायचं असेल तर ते तापावं लागतं आणि तापून त्याच्यावर घणाने मारावं लागतं. म्हणून 2 गोष्टी, एक तापावं लागतं त्याच्यावर घन मारावा लागतो. तापण्यासाठी अग्नी लागतो आणि
आणि म्हणून नाम अग्नी आहे. या अग्नीने मन तापावं. मुळात मनाची वृत्ती पघळण्याची आहे. एखाद्याच्या घरी पाहुणचार झाला की माणसं पुन्हा पुन्हा तिथे जातात आणि मग ज्या घरी हा जातो त्याला माणसं म्हणतात याचा स्वभाव पघळत आहे. म्हणजे काय, हे मन तिथे लाचावली मन. हा नाम अग्नी लागला की मन वितळत जात, म्हणजे ते तापत. आणि तापलेल्या मनावर पुन्हा नामचिंतनाचा प्रहार. गोविंद 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 तीव्र ध्यान करता करता मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्तीशी. आणि एक पॉइंट असा येतो, आणि ज्या देवाला मला पाहायचं होतं तोच देव. भाऊ नेहमी बोलायचे देवची बरी, देवची बरी. आणि असं भाऊ नेहमी बोलायचे. हा मला तरी काय कळायचं, ऐकायचं देवची बरं बरं असेल बाबा. हे आता थोडं बरं कळायला लागलं, म्हणजे कळलंच असं काही नाही, पण वाटतंय बा कळल्याचं. आणि मग हे चिंतन करता करता एक अनुभव येऊन जातो, मी तो वासुदेव. आणि ही आत्मत्वाने ज्या वेळेला ओळख होते त्याची फलश्रुती, त्याचे घरी मोक्ष, त्याचे घरी दररोज वेगळ्या अभंगावर कीर्तन आहे. कारण आता ही सर शूटिंग करतायत, वेदानंद नावाने तो चॅनल आहे, कित्येक कीर्तनं त्यांनी ही टाकलेली आहे, भाऊच्या नावाने तो चॅनल आहे. आणि ही वाघ महाराज असतील, ही सारी मंडळी 5-25 माणसं, जवळजवळ 50 किलोमीटर माझं कीर्तन असेल तर ही सारी मंडळी असतात. आणि म्हणून मला दररोज नवा अभंग आवडतो. बरं, एवढं ज्ञान माझं काही नवं आहे का काय, माझ्या मागं 100 उद्योग. म्हणून त्या अभंगात घुसायचं म्हणजे एवढं सोपी गोष्ट. म्हणून ओळखीला हरी धन्य संसार, मोक्ष त्याची घरी सिद्धीसह. आता मोक्ष त्याच्या घरी सिद्धीसह कसा राहतो 5 मिनिटात आपण उरकून घेऊ. विठोबा रखुमा. Hey,
बराय बोलतात मोक्ष त्याचे घरी कसं तो बराय कसं बोलतात मोक्ष आम्हा घरी कामारिते दासी मोक्ष स्थिती थोडी अनेक अंगाने चिंतन करता याचं ना जिथे पाप नाही जिथे पुण्य नाही जिथे मोह नाही जिथे लोभ नाही जिथे वासना नाही अशी शून्य स्थिती निर्विकार स्थिती म्हणजे मोक्ष त्याची घरी. आणि हा येणारा मोक्ष कसा येतो सिद्धी घेऊन येतो सिद्धी घेऊन येतो पुढचा विस्तार नाही करायचा मला. सिद्धी घेऊन कसा येतो मोक्ष शब्दाचा एक अर्थ आहे परमात्माच. मोक्ष ही एक वृत्ती हा एक अनुभव आणि त्याचा पुढचं चिंतन असं आहे हा मोक्षरूप परमात्मा त्याच्या घरी राहतो. आणि त्याच्या घरी राहिल्यानंतर कावडीने पाणवी ज्या घरी त्याला काय म्हणतात मोक्ष त्याची घरी. आणि मग पुढे सिद्धी हा अलीकडचा टप्पा आहे. पण संतांचं घर सामान्य समजून नाथ महाराजांचं घर असेल ज्ञानराज माऊलीचं घर असेल तुकोबाऱ्यांचं घर असेल निळोबाऱ्यांचं घर असेल आणि अलीकडच्या नामधारक संतांचं घर असेल जिथे जिथे भगवत चिंतन चालतं ना त्या त्या घरचं सारं काम परमात्म्याला करावं त्याला सिद्धी म्हणतात. विठ्ठल अष्टमहासिद्धी असतील एका वाक्यात सांगून जाईल. नामदेव यांच्या घरी 18 विश्वदारिद्र्य. हे स्वीकारलेलं दारिद्र्य का असलेलं दारिद्र्य? स्वीकारलेलं दारिद्र्य. का दारिद्र्य संतांनी स्वीकारलं? अजून एक 5 मिनिटं बोलता कारण आपल्याला 9:15 वाजले होते सुरू करायला. 9:15 वाजून गेले होते. घरी जायची जरी गडबड असेल मलाही घरी जायची गडबड आहे पण आशय आपला संपला पाहिजे. देवाला बोलतात देवा भाव या भिकारी हेच आम्हा कारण. आम्ही भिकारी झालो याचं कारण असं आहे अंतरोनी जलचा जगत आणि आमच्या जवळ येऊ नये म्हणून आम्ही भिकारी धारण केलं. नामदेवाच्या घरी तशी स्थिती. आणि घडलं असं नामदेवरायाच्या पत्नीची मैत्री तिच्याजवळ परिसा अगं तुला परीस मी देते थोडा वेळ देते काय घरात लोखंड असेल त्याचं सोनं करून घेऊन परीस देऊन टाक. घेतलं परीस. काय घरात वेळेस नामदेवरायचं घर असं लोखंडाचा पत्ता नाही. किती श्रीमंती लोखंडाचा पत्ता नाही. काय जे होतं तवा काठवट आपल्या ते काठवट नाही बाकी लाकडाची तवा झालं सांडची काय असेल ते लावलं सोनं झालं. नामदेवराय येण्याच्या आत घरी पोळ्या. अरे हे झालं कसं हे झालं कसं? नामदेवरायाच्या पत्नीने हळूच सांगितलं मैत्रिणीने परीस दिला. नामदेवराय म्हटल्या परीस बघू दे म्हणून घेतला आता तर दिला. आली का पंचायत परीसा भागवत भांडायला चला चंद्रभागेत आले. पाण्यात हात घातला. जी काही वाळू वर आणली आली हातात ती घेतली सांगितलं घ्या तुमचा परीस. परीसा भागवताला राग आला. चेष्टा करता का आमची? आमचा परीस घेताना आम्हाला हे चेष्टा करता? अरे लावून बघ. लावला त्यातला एक दगड उचलला लावला सोनं झालं. त्याच्या पुढे बोलतो मी गोंजळ पाण्यात घातली ना आतून परीस जे सारे खडे होते ते परीस म्हणून आले. फक्त गोंजळीतले खडे परीस नाही झाली अख्खी चंद्रभागा परीस झाली. आणि म्हणून चंद्रभागेचं दर्शन जरी घेतलं तर पुण्य होतं.
संतांचा स्पर्श झालाय. याला काय म्हणतात? मोक्ष त्याचे वाचका आता काहीच म्हणा. अरे हे चिंतन चालू राहील. लक्षात घ्या, ही शब्द विश्वव्यापक आहे. म्हणून याच शब्दावर मोक्ष आणि घर मुक्ती याच्यावरच अजून एक कीर्तन होईल. म्हणजे विद्वान माणूस असेल तर आणखी काही बोलेल, माझ्यासारखा सामान्य सुद्धा पुन्हा याच्यावर बोलू शकेल. पण या लाभापर्यंत जायचं असेल तर एका जनार्दनी नाही याता याती कोणाची संगती करा. सुखाची विश्रांती हरी संगे, हरीची संगती करा. हरी तर अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. मग त्याची संगती कशी करायची? अरे त्याचं नामचिंतन हीच त्याची संगती. ज्ञानेश्वर भाऊंनी कीर्तन सेवा सोडली त्यावेळेला, त्याला निदान 20 वर्ष झालेली असतील. भाऊंनी कीर्तन सेवा सोडली आणि सोडल्यानंतर मला देऊन टाकली. नरडे महाराजांनी आजपर्यंत ती माझ्याकडे दिलेली आहे. खरं सांगू का, जर काही बोललं जात असेल तर ती माझी शक्ती नाही. खरोखर हात जोडून पाया पडून सांगतो, ती माझी शक्ती नाही. पण घडतं असं, भाऊने मला काही आशीर्वाद दिला आहे आणि मी उभा राहिलो की माझ्या अंगात भूत शिरतं. ते भूत जय विठ्ठल होईपर्यंत, त्याच्यानंतर मी काय बाबा नाही. मी एक साधक आहे, साधा नामचिंतन करणार आहे, थोडीफार ध्यान साधना करणार आहे. तुम्हा सर्वांची कृपा आहे, भाऊंची कृपा आहे. आणि म्हणून बहुतांश वेळेला इथे षष्टीच्या निमित्ताने बोलत असताना मी नाथ महाराजांच्याच अभंगावरती बऱ्याच वेळेला बोलत आलेलो आहे. कारण अधिष्ठान ते असल्या कारणामुळे ते अधिष्ठान समोर ठेवून हे चिंतन मांडावं असं मला वाटतं. वाकडे केली तुम्ही जाणे, शिवाय संतांनी कृपा केली. कृपाया केली संतजनी माझी अलंकारिली वाणी. प्रीती हे लाविले कीर्तनी, म्हणून माझ्यासारखा तुका चरणी लोळत असेल. या संतांनी आपणास नाम प्रेम द्यावं, भगवत प्रेम द्यावं आणि संत चरणाची अखंड निष्ठा आपणास द्यावी, एवढीच मागणी व्यक्त करतो. सुंदर या ठिकाणी मागे इमारत होते, पुढे मोठा आता एक कंपाऊंड झालेलं आहे. आता हे मंदिर थोडंसं आपल्याला नूतनीकरण करायचं आहे. महाराज मला अनेक वेळेला म्हणतात, आज बरीच माणसं आहेत, सांगून जातो, हे आपलं अधिष्ठान आहे आणि अधिष्ठान असल्या कारणामुळे आपल्याच पैशाने आपल्या ते तयार करायचं. त्या संतांची कृपा कितीतरी आहे आपल्यावरती, उपकार कितीतरी आहेत. म्हणून आपला स्वकष्टाचा पैसा आपण त्याच्यात घालू, म्हणजे आपली आस्था तिथे राहील. एवढं पुढचं एक सांगून जातो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो.